नमस्कार. उद्या रविवार, उद्या आषाढ संकष्टी चतुर्थी. सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. सर्व बाधा, संकटे, विघ्न दूर होतील. घरात सुख, शांती, समृद्धी नक्की लाभेल. तुमच्या घरादाराची प्रगती होणार आहे. कारण अत्यंत महत्त्वाची ही तिथी असल्यामुळे तुम्हाला आवर्जून ही एक वस्तू ठेवायची आहे. कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण चंद्रोदयाची वेळ देखील बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उद्याची ही संकष्टी चतुर्थी जी आहे तिला गणाधीप संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. अत्यंत महत्त्वाची तिथी आहे. तर उद्याची ही तिथी साधीसुधी तिथी नाही आहे. चातुर्मासातील पहिली संकष्टी चतुर्थी ही असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा एक उपाय करायचा आहे. कुटुंबाची नक्की प्रगती होईल. गणपती बाप्पांची भक्ती मनोभावे केल्यास, पूजा व्रत केल्यास तुम्हाला त्याचे संपूर्ण आयुष्यभर सुख, समृद्धी, सौभाग्य वाढत असते अशी मान्यता आहे. तर आपल्याला या दिवशी अत्यंत महत्त्वाचा हा प्रभावी उपाय करायचाच आहे. कारण उंबरठा हा आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता, नकारात्मकता येत असते. तर सकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये प्रवेश करावी, त्यासाठी एक विशिष्ट वस्तू तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे. तर कुटुंबाची प्रगती होणार आहे हा उपाय केल्यामुळे. तर हा उपाय कसा करायचा आहे हे आपण आत्ता बघूयात. बुद्धिदाता, विघ्नहर्ता, त्यासोबतच सर्व संकटे आयुष्यातले दूर करणारे हे देवता आहेत. त्यामुळेच तुम्ही या विशेष गणपती बाप्पांच्या तिथीवर जर तुम्ही काही उपाय केले आणि जास्तीत जास्त मंत्र जप केला, सेवा साधना केली, तर तुमच्या आयुष्यात येणारे वारंवार संकटे येत असतील तर ते दूर होतात. तसेच सतत तुमच्या घरावर काही ना काही विघ्न येत असतील तर ते देखील नष्ट होतील. तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील, तुमची प्रगती थांबलेली असेल, तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची प्रगती होत नसेल, कोणत्याही कामामध्ये अडथळे, अडचणी या समस्या या नेहमीच निर्माण होत असतील, त्यासोबतच तुम्ही कोणतेही काम करायला गेलात तर ते पूर्णत्वापर्यंत जाते, परंतु काही कारणास्तव ते अपूर्णच राहते. अशा असंख्य समस्या जर असतील किंवा तुमची मुलं आहेत, मुलं खूप हुशार आहेत, बुद्धिमान देखील आहेत, परंतु त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आहे, तर अशा असंख्य समस्यांवर एकच उपाय. कारण सर्वांची इच्छा पूर्ण करणारे, सर्व विघ्न हरणारे आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आशीर्वाद मिळाल्यास त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करणारे फक्त देवता म्हणजे गणपती बाप्पा. यांची साधी सोपी पण मनोभावे भक्ती केल्यास तुम्हाला त्याचे लवकरात लवकर फळ हे मिळत असते. तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच आहे. कारण गणपती बाप्पा हे आबालवृद्धाचे आराध्य दैवत आहेत. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्मा आहे, तोच विष्णू आहे, तोच रुद्र आहे आणि तोच इंद्र आहे असे सांगितले जाते. सर्वांचा आवडता, सर्वांना आदर्श वाटणारा आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा देव म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता देखील आहेत. गणपती बाप्पा हे वैश्विक देवता देखील आहेत. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद करणारे देखील गणपती बाप्पा आहेत. सर्वांना हवेसे वाटणारे आणि आपले वाटणारे दैवत म्हणजे पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत आणि तेजस्वी असले तरी तापहीन नाही असे अत्यंत प्रेमळ दैवत म्हणजे गणपती बाप्पा. आणि अशा विघ्नहर्त्याची कृपा आपल्यावर लाभावी यासाठीच चतुर्थीचे व्रताचरण करणे अत्यंत शुभफलदायी मानले जाते. चातुर्मास सुरू आहे. अत्यंत पवित्र हे 4 महिने असतात आणि यामधील पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला त्याचे शुभ परिणाम लवकरात लवकर आयुष्यात पाहायला मिळतील. तर कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांचे प्रथम पूजन करतो, त्यांना स्मरण करतो आणि जे कार्य हाती घेतलेले आहेत ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी, कोणतेही अडथळे, समस्या तुमच्या कोणत्याही कामामध्ये येऊ नये यासाठी बाप्पांची पूजा केली जाते. कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी देखील बाप्पांना आवाहन दिले जाते, त्यांचे पूजन केले जाते. वर्षभरात बाप्पांचे आपल्यावर केलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस संकष्टी चतुर्थीचा खूप महत्त्वाचा मानला जातो. गणेशाची आराधना करण्यासाठी परंपरा आदिकालापासून चालत आलेली आहे, ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे. बाप्पांचे व्रत करणे, पूजन करणे, संकष्टी चतुर्थीचे हे व्रत करणे प्राचीन काळापासून चालत आलेले असल्यामुळे याचे बऱ्याच जणाला असंख्य प्रमाणामध्ये फळ देखील मिळालेले आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी नक्की हा उपाय आवर्जून प्रत्येकालाच करायचा आहे. तर सकाळी हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, तर अगदी सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते 11:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून केलात तरीही उत्तम ठरेल, नसता मग तुम्ही 11:30 वाजेपर्यंत करायचा आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे, दिवसभर तुम्हाला उपवास देखील करायचा आहे. गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करायची आहे. शुद्ध पाण्याने, पंचामृताने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करते वेळेस गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने देणे शक्य झाले तर नक्की द्या. नाहीच जमले तर 11 आवर्तने देखील तुम्हाला द्यायचे आहे किंवा एक तरी आवर्तन तुम्हाला टाकायचे आहे. तर उत्तम ठरणार आहे तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणल्यानंतर. किंवा मग
ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर फुले अर्पण करायची आहेत. जास्वंदाचे फूल आवर्जून अर्पण करायचे आहे. धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही फळांचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवू शकता सकाळी, आणि संध्याकाळी तुम्हाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यानंतर आरती करायची असते. गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप देखील करायचे आहे. तर तुम्हाला आवर्जून अशा प्रकारे गणपती बाप्पांची सकाळी विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला हा उपाय करायचा आहे संकट चतुर्थीच्या दिवशी. रात्री चंद्रोदयाची वेळ काय आहे ती पाहून तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य आरती करून चंद्रदर्शन घेऊनच, चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास सोडायचा असतो. जास्वंदाची फुले, दुर्वा वाहून उपवास सोडायचा असतो. सकाळी देखील तुम्ही पूजेच्या वेळेला जास्वंदाची फुले आणि दुर्वाही वाहायची आहेत. संकट चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अवश्य अर्पण करावी. याशिवाय तुमचा उपवास पूर्ण होत नाही असे देखील सांगितले जाते. अगदी काही शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे किंवा श्रवण केले तरीही चालेल. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे देखील म्हटले जाते. कारण संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एक दुर्वाची जुडी आवर्जून अर्पण करावी. शक्य असेल तर 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी. असे केल्यास बाप्पा प्रसन्न होतात आणि सुखसमृद्धी बुद्धी प्रदान करतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता संध्याकाळची देखील पूजेची माहिती दिलेली आहे आणि सकाळची देखील दिलेली आहे. तर सकाळी बाप्पांना अभिषेक करून विधिवत पूजा करून झाल्यानंतर लगेचच तुम्ही उंबरठ्याचा हा उपाय करू शकता. जास्वंदाची फुले, दुर्वा, हळद कुंकू, अक्षता सर्व वाहून नंतर तुम्हाला हा उपाय लगेचच करायचा आहे. तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. जर तुम्ही सकाळीच गणपती बाप्पांची पूजा अभिषेक केलेला असेल आणि तुम्हाला जर 9-10 वाजता हा उपाय करायचा असेल तर तुम्ही त्यावेळेला फक्त दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल, आणि सकाळी उठून सर्वच आवरून लगेचच तुम्ही हा उपाय केला तरी अतिशय उत्तम ठरेल. दिवा प्रज्वलित केलेला असणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा निरंजन घेतली तरीही चालेल, कोणत्याही धातूची घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर मग कोणतेही चांगले तूप तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. त्यामध्ये तुम्हाला एक फुलवात लावायची आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, आणि तुमच्याकडे मसुराची डाळ जर असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे. ती असेल तर ठीक, नसता मग तांदूळ घेतले तरीही चालेल. त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे, आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर घेऊन जायचा आहे. तिथे प्रज्वलित करायचा आहे. बाहेरून घरामध्ये येतो ती आपली उजवी साईड असते, त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर असा दिवा तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी लावल्याने गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळतात, बाप्पा प्रसन्न होतात, आणि या दिवशी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच या दैवी शक्ती वास करत असतात. अशा विशेष तिथीवर चतुर्थी तिथी असल्यामुळे अर्थातच बाप्पा आपल्या आजूबाजूला सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करतात. त्यांच्यासोबतच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते, तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरात कोणतीही आर्थिक समस्या असो ती नष्ट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे, किंवा नसेल तरी चालेल, परंतु गंगाजल असेल तर नक्की घ्यावे. आणि त्या पाण्याने तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हळद टाका, आणि त्या पाणी तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर थोडेसे शिंपडून घ्यायचे आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडेसे गंगाजल, थोडेसे गोमूत्र टाकून याची पेस्ट बनवून, किंवा गुलाबजल असेल ते टाकून त्याची पेस्ट बनवून उंबरठ्याला लेपन करायचे आहे. आणि उंबरठ्यावर लेपन करून घेतल्यानंतर प्रत्येकालाच माहीत आहे की लेपन कसे करतात, आणि दोन्ही बाजूला तुम्हाला उंबरठ्यावर एक कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहेत. कुंकवाचा गंध तयार करून त्याने काढले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर देखील एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहेत. मधले 4 बिंदू 2 कडाच्या लाईन आवर्जून काढायचे आहेत. त्यानंतर त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत. नमस्कार करायचा आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीला, गणपतीला अतिशय प्रिय आहे. स्वस्तिक तुम्ही काढलेले असल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या मधोमध जिथे 4 रेषा एकत्र येतात असं मध्यभागी तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. सुपारी तुम्हाला दोन्ही स्वस्तिकवर ठेवायच्या आहेत. तुमच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही एक सुपारी ठेवायची आहे. सुपारी हे गणपती बाप्पांचे प्रतीक आहे असे मानले जाते. कोणत्याही कार्यामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती जर देवघरामध्ये सोवळ्यामध्ये ठेवलेली असेल तर तुम्ही सुपारी हे बाप्पांचे प्रतीक म्हणून मांडत असतात. त्याचप्रमाणे उंबरठ्यावर ठेवलेल्या सुपारीला तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत. नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांचे प्रतीक हे असल्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये शुभ कार्यामध्ये सुपारीचा वापर हा केलाच जातो आणि तो अनिवार्य असतो. म्हणून सुपारी खूप महत्त्वाची आहे. तर पूजेमध्ये वापरलेली सुपारी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची नाही आहे, कोरी नवीन घ्यायची आहे. तर ही सुपारी दिवसभर
तशीच उंबरठ्यावर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी त्यानंतर लाल पिवळ्या रंगाच्या कलाव्याच्या धाग्यामध्ये तुम्हाला ती सुपारी बांधायची आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल कलाव्याचा धागा तर पांढऱ्या रंगाचा दोरा घेऊन त्याला लाल पिवळ्या रंगाचं बनवू शकता हळद कुंकू लावून, आणि त्याने तुम्हाला त्या सुपारीला सुतवायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही सुपारी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नेऊन त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे. तुमच्या ज्या काही समस्या विघ्न आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कुटुंबाच्या प्रगतीसाठी देखील मनोभावे प्रार्थना करायची आहे. सुपारी ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ आवर्जून टाकायचे आहे. ती सुपारी उंबरठ्यावर ठेवायची आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही सर्व विधी पार पाडल्यानंतर जे तुम्ही दिव्याखाली ठेवलेले तांदूळ किंवा मसुराची डाळ आहे ती तुम्ही पक्ष्यांना खायला टाकू शकता. तर अत्यंत महत्त्वाचा हा उपाय तुम्ही नक्की करा. सुपारी ही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. दोन्ही सुपारी करायच्या आहेत. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तिथे मनोभावे प्रार्थना देखील करायची आहे. नक्की हा उपाय करा. अतिशय फायदेशीर हा उपाय ठरणार आहे. त्यासोबतच तुम्ही हा उपाय कसा करायचा आहे त्याचे नियम देखील जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्ही सकाळी शुचिर्भूत होऊन त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. दुसरी गोष्ट, त्या सुपारी तुम्ही दिवसभर तशाच उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत विधिवत पूजा करून, आणि त्या ठेवल्यानंतर तुम्हाला ओम गण गणपती नमः असा प्रामाणिकपणे मंत्रजप करायचा आहे आणि सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे. तरच तो उपाय फलित ठरत असतो. आपण नेहमी जेव्हा गणपती स्वरूप म्हणून सुपारी घेतो तेव्हा मनोभावेच तिचा स्वीकार केलेला असतो ना, त्याप्रमाणेच तुम्हाला ही सुपारी देखील मनोभावे तुम्ही गणपती स्वरूप म्हणूनच घेत आहात, तर तुमच्या उंबरठ्यावर मनोभावे तिचा स्वीकार करायचा आहे आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. तुमच्या समस्या आयुष्यातील दूर होणार आहेत असे मनात सात्विक सकारात्मक विचार ठेवूनच हा उपाय करायचा आहे. तर तो दिवा देखील जास्तीत जास्त वेळ तेवत राहील याची काळजी घ्यावी. शांत झाला तर काही हरकत नाही, तुम्ही तो घरात आणून ठेवू शकता. संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ह्या सुपारी कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. घरी वापस यायचे आहे. पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या पाया पडायचे आहे, नमस्कार करायचा आहे. मनोभावे करा. अतिशय फायदेशीर आणि 100% प्रभावी हा उपाय आहे. गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून मोदकाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी तुम्हाला आरती करूनच उपवास सोडायचा आहे. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरात कोणालाही हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. त्यासोबतच उद्याची चंद्रोदयाची वेळ 33 मिनिटे. तुमच्या एरियानुसार 1-2 मिनिटाचा फरक पडू शकतो. तर विधिवत पूजा करून चंद्राची पूजा करून अर्घ्य देऊन उपवास सोडावा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.